इंदिरानगर स्थित राजश्री सहकारी गृह निर्माण संस्था के डीपी रोड के भूमि अधिग्रहण के बदले मिले टीडीआर से जुड़े मामले को लेकर गंभीर आरोप सामने आए हैं। शिवसेना सदस्य किरण गामने ने आरोप लगाया है कि इस कथित टीडीआर प्रकरण में कुंभ मेला मंत्री गिरीश महाजन के नाम का इस्तेमाल कर ब्लैकमेलिंग की जा रही है। गामने ने यह मुद्दा स्थायी समिति के समक्ष उठाते हुए पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच की मांग की। उन्होंने आरोप लगाया कि टीडीआर मामले में मंत्री के नाम का सहारा लेकर दबाव बनाने और ब्लैकमेल करने का प्रयास किया जा रहा है। इस आरोप के बाद मामला चर्चा में आ गया है। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है और संबंधित पक्षों की प्रतिक्रिया सामने आना बाकी है। पूरे मामले की जांच के बाद ही वास्तविक स्थिति स्पष्ट हो सकेगी। तुम्ही आता गेले महापालिका महापौर बसले, सभापती बसले, त्या काळापासून तुम्ही बघता अनेक घोटाळे ह्या महापालिकेत चालू आहे। मी ज्या विषयावर बोलत होते तो टीडीआर घोटाळा होता। ज्या व्यक्तीने हा टीडीआर घोटाळा केलाय त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की हा घोटाळा करण्यामागे हा विषय एक आमदार ताईंचा आहे। हा विषय करण्यासाठी आमच्या मागे गिरीश भाऊंचा आशीर्वाद आहे। त्यानंतर स्टाररेटचा विषय आहे, त्यात पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो। अधिकाऱ्यांचं म्हणणं वरतून दबाव आहे, भाऊंचा दबाव आहे। पण मला हे सांगायचंय परत त्यानंतर खेळण्यांचा विषय की 8 लोकांनी टेंडर भरले आणि त्यांनी 4 लोकांना अप्रुव्हल दिलं आणि जे लोक परदेशात त्यांच्या माल पुरवतात त्यांना यांनी उडवलंय। तर त्याचं कारण पण यांनी सभागृहाला दिलं पाहिजे ना। सगळ्यात प्रथम मला हे सांगायचंय, हे सगळे घोटाळे चालू आहे आणि हे प्रत्येक घोटाळे गिरीश भाऊंच्या नावावर हे खपवतायत। तर मला माहित नाही पण गिरीश भाऊंना याविषयी कल्पना आहे की नाही हे पण मला माहित नाही। पण गिरीश भाऊंच्या नावाखाली ही सगळी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात चाललेली लूट आहे। टीडीआर घोटाळा हा राजसारथी टीडीआर घोटाळा इंदिरानगरची ही जागा आहे। त्या जागेचा टीडीआर 2 वेळेस टीडीआर 1 वेळेस नाही सॉरी राजसारथी हा इंदिरानगरचा विषय आहे। ती राजसारथी ही सोसायटी आहे। तर त्या लोकांचा ठराव मंजूर झाल्याशिवाय हे त्यांचा टीडीआर वजावट करू शकत नाही। पण त्यांचा ठराव मंजूर व्हायच्या आधी त्यांचा टीडीआर वजावट झालेला होता। समजा 6 तारखेला त्यांचा ठराव आला आणि 3 तारखेला त्यांचा ठराव त्यांचा टीडीआर वजावट झालेला होता। आणि हे जे केलेलं आहे एका आमदार मॅडमच्या जवळच्या व्यक्तीने हा घोटाळा सगळा केलेला आहे। त्याचं नाव तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारू शकता याविषयी, कारण त्या व्यक्तीच्या नावानेच ते टीडीआरचा सगळा विषय काय बोलू 12 कोटीचा हा घोटाळा टीडीआर नाही। ठीक आहे, तुम्ही त्या आपल्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोलून ते तुम्हाला कोणी केलं हे संबंधित नाही। मी का अडचणीत येईल, कारण शिवसेना ही अन्यायाविरुद्ध लढणारी सेना आहे। राकेश ढोमसे नावाचा हा व्यक्ती आहे आणि हा एका आमदार मॅडमच्या जवळचा व्यक्ती आहे। आमदाराचं नाव नाही घेणार मी, पण तर त्यांचं म्हणणं आहे की हा विषय आमदार मॅडमचा आहे। तर ते आता कन्फर्म करून सांगते नाही, दोन्ही नाही सांगते मी, नाही सांगते मी नंतर।